हाय फ्रेंड, नमस्कार. कशा आहे सगळे? मजेत ना? तर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा माझ्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि आज धर्मराज फाउंडेशनचा शेवटचा दिवस आहे आणि आज खूप धम्माल आणि मजा मस्ती करणार आहोत आम्ही. आणि खूप सारे कलाकार आपल्या या मंचावरती येणार आहेत. तर चला बघूया आता कोण कोण आलेलं आहे. आणि आपल्या प्रवीण दादाचा ऑर्केस्ट्रा आहे, म्हणजे धमाल तर होणारच आहे. तर मग लास्टपर्यंत कंटिन्यू राहा माझ्या ब्लॉगवरती. तर चला, लेट्स गो. धर्मराज फाउंडेशन आयोजित नीलजय लोढा पलावा महोत्सव 2026 आणि आजचा दिवस आहे तो म्हणजे 12वा आणि शेवटचा दिवस. आपण ऑर्केस्ट्राचा हा कार्यक्रम आपल्या तिथे सादर करणार आहोत. आणि पहा, प्रवीण दादाचा ऑर्केस्ट्रा आहे. पण कोणत्याही कार्यक्रमाची सुरुवात ही दीपप्रज्वलनाने होते. मी आलेल्या सर्व पाहुण्यांना विनंती करते की त्यांनी व्यासपीठासमोर ठेवलेल्या आपल्या मूर्तीला हार घालून पुष्पहार अर्पण करून आपण लगेचच कार्यक्रमाला सुरुवात करणार आहोत. हरची हर हरची हर हर हरची हर हर हरची पडावा उपेशू नको गुणवंता अनंता रघुनायका मागणे हेची आता विठूप पंढरी भूमी वैकुंठ गेले सदा सासऱ्या कराव्यास गेले सदा रंग हा साधू संग नमस्कार माझा तुला पांडुरंग कुंडली कवरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम तुकाराम महाराज की जय पंढरीनाथ महाराज की जय साधू संतान की जय बोला गजानन महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती संभाजी महाराज की नमो पार्वतीपते हर 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 ईश्वरी अंशाच्या पूजनेने चिंतनेने याही कार्यक्रमाची आपण सुरुवात करणार आहोत. कारण तो तुमच्यात बसला एक रसिक म्हणून आणि या रंगमंचावरती वावरणार एक कलाकार म्हणून. आणि त्या ईश्वरी अंशाच्या चिंतनेने या कार्यक्रमाची आपण सुरुवात का रजनी होलकर. गुरु बलवान सचेला पहलवान जिसका गुरु बलवान सचेला पहलवान गुरु बलवान सचेला पहलवान गुरु बलवान सचेला पहलवान ज्ञान का भंडार मुझको दिया है जीवन मेरा सफल किया है जीवन मेरा सफल किया है जीवन मेरा सफल किया है अरे बाबा के दीवानों को तुम समझना ना जान बाबा के दीवानों को तुम समझना ना जान जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान गुरु बलवान उसका चेला पहलवान जिसका गुरु बलवान उसका चेला पहलवान
तुझ्या मुला झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव 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 तुझ्या मुला झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव 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 तुझ्या मुला झाला राणी माझ्या नशिबाचा वडापाव 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 तुझ्या मुला झाला राणी माझ्या नशिबाचा हा एक वर्षात खूप प्रगत झालेला मला असं दिसतोय आणि हा दरवर्षी असाच वाढत जावा आणि आमच्यासारखे इन्स्टार या मंचावर येत राहावे दरवर्षी अशी माझी खूप मनापासून इच्छा आहे आणि मला बोलवल्याबद्दल थँक्यू. आज लास्ट तर बघा विशिष्ट प्रकारचे खाद्य तुम्हाला इथं दिसत आहे. आणि PM काहीतरी शॉपिंग करतोय मला तर वाटतं. काय घेतलंय? मला वाटतं या पाहिजे कानातले पाहिजे कानातलं पाहिजे. दादावाले कानातलं पाहिजे. काय बोलायचं 5 वाले घातले ना 10 वाले 15 रुपये घातले चालत चाल. बघत नाही मग ते घरात लॉकडाऊन पहिले चालू होता 2019ला काही सुचत नव्हता मग यांचा घ्या पहिले बाईसाई ब्लॉग घ्या. हर्षदचे 2 बहिणी. कोणचे हां इकडे आमची चिमला झोपाले आणि इकडे यांची पार्टी चालू आहे. इकडे बघा. तर जस्ट आता आम्ही दोघं घरी आलेलो आहोत आणि आम्हाला म्हणजे एवढं आम्ही ड्रेस कोड ठरवून सगळ्या गोष्टी ठरवून आम्हाला निदान एक फोटो पण काढायला वेळ भेटला नाही. एवढी पाहुणी होती आणि पाहुण्यांचा आपल्याकडे आले बोला तर त्यांचा आपण मान सन्मान केलाच पाहिजे. त्यांची सगळी सोय वगैरे केलीच पाहिजे. तर त्याच्यामुळे आम्ही सगळेजण बिझी होतो. या ब्लॉगमध्ये मला तरी वाटत नाही एवढं काय घेतलं आहे पण जो पण घेतला ना शपथ फार राडा करून टाकलेला आहे. आणि असं आमच्या सगळ्या ग्रुपला तर तुम्हाला कुठे पण बोलवायचं असेल ना तर नक्की सांगा आणि आमची सगळे पोरं येऊन एकदम राडा करतील तुमच्या ठिकाणी. तर आजचा ब्लॉग तुम्हाला आवडला की कमेंट करून नक्की सांगा. आणि आजचा ब्लॉगचा म्हणजे आपल्या महोत्सवचा हा ब्लॉग शेवटचा ब्लॉग होता. तर कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. तोपर्यंत असेच नवीन ब्लॉग बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तोपर्यंत बाय.